उपाशी आणि हे देवापाशी. बाया देवापाशी, नवरा घरी उपाशी. आता मी कधी विचार केला बापा, पती हे परमेश्वर आहे माणसा पाहिचा, हे उपाशी घरी मारायला लागलाय, ही पंढरपुरात येणे मारा लागली, चक्रा मारा. किती मारल्यावर फायदा होईल बापू? किती चक्रा मारल्यावर फायदा होईल? पांडुरंग परमात्मा पद्धतशीर सांगितलं, तुकोबाराने सांगितलं, पतिवर्ती पैसा भरतार प्रमाण. नवरा हे परमेश्वर आहे तिचा. जसा वारकऱ्याला भगवंत परमेश्वर आहे पती, तसा पत्नीचा पती कोण आहे? मालक. आणि तो मालक हा देव आहे. दुसऱ्या देवाला जायची गरजच नाही. आपला देव ओळखला का पुन्हा तो एक देव करून घ्यावा. ते देवीन जीवा सुख, ते देवीन जीवा सुख. कोणता देवपती हा आपला परमेश्वर. जाऊ द्या, तिकडे विषय सांगायचा नाही. थोडक्यामध्ये सांगायचं की माता मावल्यानं आपला मालक ओळखला की कोण्याच देवाच्या पाया पडायचं काम नाही. कोणत्याच देवाला जाऊ नका बाईनं, आपोआप घरी अर्ध पुण्य मिळते. पत्नीला अर्ध पुण्य, पतीनं केलेलं पुण्य अर्ध आपोआप घर बसल्या मिळतंय. कुठं जाण्याची गरज नाही, धावपळ करण्याची गरज नाही. फक्त आपल्या मालकाची सेवा करायची. पतीची या मता अनुसरून जे झाले पतिवर्ता, तिची देवावर सत्ता चालते. महाराज कोणावर चालते सत्ता? देवावर. देवच घराला येते तिच्यासाठी भेटायला, त्याला देवाकडे जाण्याची गरज नाही. आपल्याला तिकडे काय सांगायचं नाही. चालत आलेला सप्ताह योगायोग आलाय. तिळसंक्रांत आहे, एकादशी आहे, आपला सप्ताह चालू आहे. योगायोगान कोणाच्या की निमित्तानं म्हण, पण तुम्हाला आम्हाला सगळे पंढरपुरात 8 दिवस राहायचा योगाला. माता माऊल्याचे उपकार आहेत. घरदार सोडून सगळं इथे येऊन बसल्यात 8 दिवसापासून. कारण की परमात्मा पांडुरंग परमात्म्याच्या वास्तव्यात आपण राहिलो. आपण 6 दिवस झाले रोज पंढरपूरचं महात्म्य ऐकायला लागलो. ऐकायला का नाही? सगळ्यांना माहिती. पंढरपूर डोळा पाहिलं, पंढरपूर चंद्रभागा पाहिली, कुंडलीत पाहिला की किती पुण्य मिळते. आपण 6 दिवस तेच ऐकवलं. म्हणून आज बदलून सांगू द्या विठ्ठल. आपण मिळालो सगळेजण आनंदाचे बाबे महाराज. विनोदाचा भाग सोडून द्या. महत्वाचा मुद्दा आहे महाराज की तीळ साखरातील दान करावं लागते. काय करावं लागते? दान करावं लागते. आणि दान हा शब्दाचा अर्थ आहे की त्याचा मोबदला घ्यायची गरज नाही. मोबदला घ्यायची गरज नाही, त्याचं नाव दान. कारण तीळ साखरातील दानच करावं लागते. कोणी तीळ दान करेल, कोण काय दान करेल, काय काय करेल, त्याचा काही विषय नाही, पण दान करावं लागते. आणि दान हा महत्वाचा मुद्दा आहे. मग आपण काय काय दान केलं आपण आपलं तपासायचं. तीळ साखरातील आपण काय काय दान केलं, दान केलं त्याचं त्यांचं तपासायचं. मी सांगणार नाही, पण दान करणं हे महत्वाचं काम आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एवढं दानाचं महत्व काय हो? तर साधू संतांना दानच केलेलं आहे महाराज. साधू संतांना दानच केलेले. काय दान केलं असेल महाराज त्यानं? मग काही माणसाने विचारलं साधू संतान दान केलं तर ते काय दान करतात हो? अन्नदान करतात का? पैसा दान करतात का? सोनं दान करतात का? नाही महाराज. त्याच्याकडे सोनं अन्न दान करण्यासाठी तेवढी श्रीमंती नाही. कारण तुकाराम महाराज एका प्रमाणात स्वतः सांगतात की भगवंत परमात्मा, विश्वाचा मालक असणारा भगवान परमात्मा एक दिवस
घरी जेवण्यासाठी आला. कोणाच्या? तुकोबराच्या घरी भोजन करण्याकरता पांडुरंग परमात्मा विश्वाचा मालक घरी आला. पण त्याची गरिबी असल्यामुळे काय झालं महाराज? भगवान परमात्मा घरी आला. काय करावं जेवायला? काय करावं जेवायला? पांडुरंग परमात्मा घरी आला. आता जेवायला काय करावं? पाहुणचार करायला पाहिजे, मोठ्या माणूसाला चांगलं जेवण करायला पाहिजे, पण काय करावं जेवायला? पण गरिबी असल्यामुळे काय झालं? जिजाबाईने सांगितलं, जिजाबाई काहीतरी जेवायला करा. म्हणे आपल्या घरात काहीच नाही, काहीच नाही. कारण की त्याने स्वतः त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याचं परमानंद सांगतो मी. आम्ही सदैव सोडके, आम्ही आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. महाराज लोक काय घेऊनच चोर पळून जातात. मला त्याच्याजवळ काय असणार? ते विकार बांबू आहे, त्याच्याजवळ काय नाही. म्हणून चोर याच्याजवळ येत ते घेऊन पळतो. आणि आम्ही ज्यावेळेस भीक मागायला जातो, म्हणजे गावोगाव कीर्तन करायला जातो, त्यावेळेस आमचं घर कुत्र राखण करते. म्हणजे आमच्या घरात सांगण्याचं तात्पर्य म्हणजे घरात काहीच नाही. चोराचं घेऊ नाही, आवो जावो घर तुम्हाला काहीच नाही. मग अशा परिस्थितीत जिजाबाईंनी सांगितलं, बाबा मालक आपल्या घरी काहीच नाही. म्हणजे मग आपल्या घरी जराशा कन्या आहेत. कन्या काय? कन्या. आताच्या काळातल्या बाहेर कळतील का नाही कळतील काही सांगत नाही, पण भरडलेली जेवारी याचं नाव कन्या. कन्या आहेत. मग कन्या करा. मग कन्या करा, पण कमी आहेत महाराज, कमी आहेत कन्या. किती घेतात? मुठभरच आहेत. मुठभर कन्या हो टाका.